नमस्कार मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण एक्सक्रिटरी सिस्टीम ऑफ मॅन हा पार्ट पाहिलेला आहे. आज आपण या किडनीचं जे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट म्हणून ज्याला ओळखलं जातं तो नेफ्रॉन, या नेफ्रॉनची माहिती आज आपण पाहणार आहोत. किडनी प्रोड्युसेस युरिन बाय इट्स मायक्रोस्कोपिक फंक्शनल युनिट म्हणजेच नेफ्रॉन. किडनीकडे मायक्रोस्कोपिक जे अतिशय सूक्ष्म असं जे युनिट आहे, फंक्शनल युनिट, ज्याच्या माध्यमातून किडनी ब्लड फिल्टर करण्याचं काम करते, ते प्रत्यक्ष ब्लड फिल्टर करणारा जो पार्ट आहे तो म्हणजे नेफ्रॉन. नेफ्रॉन हा लॉंग आहे आणि कॉइल्ड असतो, ट्यूबसारखं स्ट्रक्चर आहे. त्याचबरोबर हा नेफ्रॉन एका कलेक्टिंग ट्युब्यूलमध्ये ओपन होतो, म्हणून या नेफ्रॉनला आणखी एक नाव आहे, ते म्हणजे युरिनिफेरस ट्युब्यूल. साधारण नेफ्रॉनची संख्या ही प्रत्येक किडनीमध्ये 1 ते 1.2 मिलियन एवढी आहे. या फिगरमध्ये लेफ्ट साईडला किडनी दाखवलेली आहे आणि या किडनीमध्ये जे आत्ता आपण पाहिलं 1 to 1.2 मिलियन नेफ्रॉन असतात. त्यापैकी एक नेफ्रॉन हा येलो कलरचा इथं राईट साईडला बाजूला काढलेला आहे आणि त्याची डिटेल फिगर इथं दिलेली आहे की कशा प्रकारे नेफ्रॉन हा कॉइल्ड आहे. कॉइलसारखं स्ट्रक्चर त्याचं कसं आहे हे इथं दाखवलेलं आहे. तर या स्ट्रक्चरमध्ये आपण त्याचे जे वेगवेगळे पार्ट आहेत त्या पार्टची माहिती पाहू. यामध्ये नेफ्रॉन हा थिन वॉल्ड आहे, कॉइल्ड डक्ट, प्रॉक्सिमल एंड जे आहे याचं म्हणजे सुरुवातीचं टोक हे ब्लाइंड आहे. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात वरचं टोक जे दाखवलेलं आहे फिगरमध्ये, जिथं ग्लोमेरुलस आणि बोमन्स कॅप्सूल असे नावं दिलेली आहेत, हा त्याचा सुरुवातीचा भाग आहे नेफ्रॉनचा आणि हा ब्लाइंड आहे. आणि पाठीमागच्या साईडला म्हणजे डिस्टल एंडला कॉइल्ड ट्यूब एक्सटेंड होत गेलेली आहे. म्हणजे एका साईडला हा ब्लाइंड आहे, तिथं कुठलीही ओपनिंग नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं डक्ट तिथं नाही आहे. प्रॉक्सिमल एंड इज ब्लाइंड म्हणजेच हॅज नो ओपनिंग एनिवेअर, while the distal end opens into a collecting tubule. प्रॉक्सिमल एंड म्हणजे सुरुवातीचं टोक आणि डिस्टल एंड म्हणजे शेवटचं टोक. तर या ठिकाणी शेवटचं जे टोक आहे हे ग्रीन, ब्ल्यू आणि त्यानंतर पिंक कलरमध्ये दाखवलेलं आहे. हे एक्सटेंड होत गेलं आहे आणि कलेक्टिंग ट्युब्यूलमध्ये ते ओपन होतं आहे. पण प्रॉक्सिमल एंड मात्र इथं ब्लाइंड आहे, म्हणजे तो कुठेही ओपन होत नाही. प्रॉक्सिमल आणि डिस्टल एंड अशी ह्याची जी दोन टोकं आहेत, पहिलं टोक प्रॉक्सिमल आणि दुसरं टोक डिस्टल, तर हे दोन्ही एंड जे आहेत हे किडनीच्या विशिष्ट पार्टमध्ये पाहायला मिळतात. मग किडनीचा अभ्यास करताना आपण मागच्या वेळेस पाहिलं की किडनीचा आउटर पोर्शन जो आहे त्याला कॉर्टेक्स म्हणतात आणि इन्नर पोर्शन जो आहे त्याला मेड्युला असं म्हणतात. तर यापैकी आता हे जे नेफ्रॉनचे 3 भाग आहेत, सुरुवातीचा, मधला आणि शेवटचा. सुरुवातीचा म्हणजे प्रॉक्सिमल, मधला म्हणजे मिडल आणि शेवटचा म्हणजे डिस्टल. तर यापैकी सुरुवातीचा आणि शेवटचा म्हणजे प्रॉक्सिमल आणि डिस्टल एंड हे जे नेफ्रॉनचे आहेत, हे दोन्ही एंड या ठिकाणी किडनीच्या कॉर्टेक्स या भागामध्ये पाहायला मिळतात. आणि किडनीचा जो सेंट्रल पोर्शन आहे, किडनीच्या आतमधला भाग ज्याला आपण मेड्युला म्हणतो, त्या भागामध्ये नेफ्रॉनचं मिडल पोर्शन गेलेलं आहे. तर अशा प्रकारे प्रॉक्सिमल आणि डिस्टल एंड नेफ्रॉनचे कॉर्टेक्समध्ये असतात, तर मिडल एंड जे आहे ते मेड्युलामध्ये आहे. मिडल रिजन जो आहे तो मेड्युलामध्ये पाहायला मिळतो. आणि
या नेफ्रॉनची टोटल लेंथ जर आपण पाहिली तर ती साधारण 40 ते 60 नॅनोमीटर आहे. तर सूक्ष्म आहे, मायक्रोस्कोपिक आहे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर. नेफ्रॉन हा 2 भागामध्ये डिवाईड होतो. त्यापैकी नेफ्रॉनचा पहिला जो भाग आहे त्याला बोमन्स कॅप्सूल असं म्हणतात आणि दुसरा जो भाग आहे तो आहे रिनल ट्यूब्यूल. रिनल ट्यूब्यूल, द बोमन्स कॅप्सूल इज द प्रॉक्सिमल ब्लाइंड एंड ऑफ द नेफ्रॉन. आत्ताच आपण पाहिलं ग्रीन कलरचा तो पार्ट आहे. या ठिकाणी हा ग्रीन कलरचा सुरुवातीचा कॉइल्ड ट्यूब खाली आलेले तो नाही, तर वरती बोमन्स कॅप्सूल असं या ठिकाणी लेबल केलेलं आहे, नाव दिलेलं आहे त्या पार्टला. तर हा बोमन कॅप्सूल म्हणजे प्रॉक्सिमल ब्लाइंड एंड आहे नेफ्रॉनचं. ते डबल वॉल्ड असतं, 2 वॉलनं तयार झालेलं आहे आणि त्याचा आकार हा कप शेप्ड आहे. तर हे अशा प्रकारे कप शेप पोर्शन आणि मध्ये रेड कलरचं ग्लोमेरुलस दाखवलेलं आहे. हे जे 2 लेयर आहेत त्यापैकी बाहेरचं जे लेयर आहे त्याला परायटल लेयर आणि आतमधलं जे लेयर आहे त्याला व्हिसरल लेयर असं म्हणतात. मित्रांनो, हे दोन्ही लेयर एका विशिष्ट इपिथेलियमपासून तयार झालेले आहेत. त्या इपिथेलियमला स्क्वॅमस इपिथेलियम असं म्हणतात. आणि या 2 लेयरच्या आतमध्ये जो स्पेस आहे त्या स्पेसला युरिनरी स्पेस असं नाव दिलेलं आहे. तर एकंदर हे बोमन्स कॅप्सूल डबल वॉल्ड आहे, कप शेप्ड आहे. आउटर लेयर परायटल and inner layer visceral. Both layers are made up of squamous epithelium and space which is present in between these 2 layers, it is called urinary space. या ठिकाणी या फिगरमध्ये स्पष्ट 2 लेयर दाखवलेले आहेत. बोमन कॅप्सूल जे नाव दिलेलं आहे ते बोमन कॅप्सूल म्हणजे कप शेप पोर्शन. 2 लेयर्स आहेत, आउटर परायटल अँड इनर व्हिसरल लेयर. 2 लेयरच्या मध्ये जो स्पेस आहे त्याला युरिनरी स्पेस असं म्हणतात. विथिन द कप शेप स्पेस फॉर्म्ड नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इज प्रेझेंट कॉल्ड ग्लोमेरुलस. आता हा कप शेप पोर्शन जो आहे कपाच्या आकाराचा त्याला आपण बोमन्स कॅप्सूल म्हटलं आणि दुसरा जो भाग आहे त्याला ग्लोमेरुलस असं म्हणतात. मग हा ग्लोमेरुलस कसा तयार होतो? तर या कप शेप पोर्शनमध्ये कपाचा आकार असलेला हा जो भाग आहे याच्यामध्ये बघा डाव्या साईडने एक ॲफरंट आर्टेरिओल नावाची ब्लड व्हेसल रक्तवाहिनी आलेली आहे आणि ती आतमध्ये गेल्यानंतर तिच्या अनेक ब्रँचेस तयार होतात आणि ह्या ब्रँचेस परत रियुनाईट होतात आणि राईट साईडला वरच्या टोकाला इफरंट आर्टेरिओल असं नाव दिलेलं आहे. म्हणजे ॲफरंट आर्टेरिओल हा त्या बोमन कॅप्सूलच्या कप शेप पोर्शनमध्ये जातो. त्याच्या अनेक ब्रँचेस तिथं तयार होतात. या ब्रँचेस परत एकत्र येतात म्हणजे रियुनाईट होतात आणि इफरंट आर्टेरिओल तयार करतात. तर या ठिकाणी हे जे नेटवर्क आहे म्हणजे जाळं आहे कॅपिलरीजचं त्याला नाव दिलेलं आहे बघा लेफ्ट साईडला सगळ्यात खाली ग्लोमेरुलार कॅपिलरीज. आणि हे जे पिंक कलरचे कॅपिलरीज आहेत, कॅपिलरीज म्हणजे अतिशय सूक्ष्म बारीक अशी रक्तवाहिनी, ह्या ब्रँचेस आणि त्यांनी एक विशिष्ट प्रकारचं जाळं तयार केलेलं आहे, नेटवर्क तयार केलेलं आहे. तर असं हे कॅपिलरीचं नेटवर्क म्हणजेच त्याला ग्लोमेरुलस असं म्हणतात. पॉईंटमध्ये हेच दिलेलं आहे. विथ इन द कप शेप स्पेस फॉर्म्ड नेटवर्क ऑफ कॅपिलरीज कॉल्ड ग्लोमेरुलस. आत्ता आपण फिगरमध्ये पाहिलं त्या प्रकारे हे एक जाळं आहे कॅपिलरीजचं, त्यालाच ग्लोमेरुलस म्हणायचं. अ थिन ब्रँच ऑफ रिनल आर्टरी
is afferent arteriole which supplies blood to the glomerulus, while slightly thinner efferent arteriole carries blood away from the glomerulus. तर आत्ताच आपण फिगरमध्ये पाहिलं की ॲफरंट आर्टेरिओल हा ग्लोमेरुलस तयार करतो, म्हणजे बोमन्स कॅप्सूलमध्ये जातो, त्याच्या ब्रँचेस तयार होतात आणि ह्या ब्रँचेस रियुनाईट होऊन इफरंट आर्टेरिओल बाहेर येतो. तर थिकनेसच्या बाबतीमध्ये ॲफरंट आर्टेरिओलची साईज ही थोडीशी जास्त आहे आणि इफरंट आर्टेरिओलची साईज ही लहान आहे. There is an intimate connection between glomerulus and Bowman's capsule. हे जे ग्लोमेरुलस आहे कप शेप पोर्शनमध्ये याचं आणि त्या बोमन कॅप्सूलचं या ठिकाणी कनेक्शन आहे. टू टुगेदर आर रेफर्ड ॲज रिनल कॉर्पस्कल किंवा त्यालाच मल्फिजियन बॉडी असं म्हणतात. तर बोमन कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस दोघांना एकत्रित या ठिकाणी मल्फिजियन बॉडी हा सुद्धा शब्द वापरला जातो. मल्फिजियन बॉडीलाच दुसरं नाव आहे रिनल कॉर्पस्कल्स. तर हा जो पोर्शन आहे, ही जी फिगर आहे ती आहे मल्फिजियन बॉडीची, कारण याच्यामध्ये दोन्ही पार्ट दाखवलेले आहेत. बोमन कॅप्सूलही दाखवलेला आहे आणि आतमध्ये ग्लोमेरुलस दाखवलेला आहे. रिनल ट्यूब्यूल arises from the base of Bowman's capsule. The connection between this is the neck. Just near the neck, the tubule is highly coiled and this region is called PCT, म्हणजे proximal convoluted tubule. This leads to a U-shaped region. This middle region of tubule is called loop of Henle. बघा, आता इथपर्यंत आपण जे डिस्क्रिप्शन पाहिलं त्यामध्ये रिनल ट्यूब्यूल, रिनल ट्यूब्यूल हे बोमन कॅप्सूलपासून निघतं. वरचा जो बोमन कॅप्सूल आहे ग्रीन कलरचा, त्याच्या खालच्या टोकाला एक कॉइल्ड ट्यूब आपल्याला पाहायला मिळते. त्याला नाव दिलेलं आहे प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. ही पहिली ट्यूब आहे म्हणून त्याला प्रॉक्झिमल नाव दिलं. सुरुवातीचं असेल त्याला प्रॉक्झिमल म्हणतात. आणि पुढं एक पिंक कलरचं जे ट्यूब्यूल दाखवलेलं आहे त्याला डिस्टल असं नाव दिलेलं आहे, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. आणि दोन्हीच्या मध्ये हा यू शेप पोर्शन आहे निळ्या रंगाचा, म्हणजे ब्ल्यू कलरचा, त्याला लूप ऑफ हेनले असं म्हणतात. तर या ठिकाणी बोमन कॅप्सूलच्या खाली जो नेकचा रिजन आहे तिथून हे ट्यूब्यूल बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे. ते हायली कॉइल्ड आहे, त्याला म्हणायचं प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. आणि त्याच्यानंतर तो निळ्या रंगाचं यू शेप पोर्शन तयार करतो, त्याला म्हणायचं लूप ऑफ हेनले किंवा हेनलेज लूप. तर हे दोन्ही पार्ट इथं फिगरमध्ये अगदी क्लिअर दिसत आहेत. इट हॅज टू लिम्स. कोणाला? तर ह्या यू शेप ट्यूब जी आहे, या यू शेप ट्यूबला दोन टोकं आहेत. ही यू शेप ट्यूब जी आहे ही अगोदर खाली जाते आणि नंतर वरती येते. तर खाली जाणारा जो भाग आहे त्याला डिसेंडिंग म्हणतात आणि वर येणारा जो पार्ट आहे त्याला असेंडिंग म्हणतात. तर आत्ता आपण जे निळ्या रंगाची यू शेप ट्यूब पाहिली, ती ट्यूब सुरुवातीला खाली जाते आणि त्यानंतर ती वरती जाते. तर जे खाली जाणारा भाग आहे तो आहे त्याला म्हणायचं डिसेंडिंग लिम आणि वर जाणारा पार्ट म्हणजे असेंडिंग लिम. असेंडिंग लिम इज नॉट परमिएबल टू वॉटर. असेंडिंग लिम जो आहे त्याच्यामधनं पाणी हे एंटर होऊ शकत नाही, परमिएबल नाही आहे हा पार्ट पाण्यासाठी.
म्हणजे water cannot enter inside or goes outside. Henle's loop is mainly meant for concentration of urine. हेनलेज लूप हे एक महत्त्वाचं काम करतं, ते म्हणजे युरिनचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करणं. आफ्टर री एंटरिंग द कॉर्टेक्स द ट्युब्यूल अगेन कॉइल्ड टू गिव्ह राईज टू डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल. आता बघा, पहिला पार्ट आपण पाहिला प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल, ग्रीन कलरचा जो दाखवला होता फिगरमध्ये. दुसरा लूप ऑफ हेनले किंवा हेनलेज लूप हा यू शेप पोर्शन आहे, निळ्या रंगाचा फिगरमध्ये दाखवलेला. आणि त्यानंतरचं जी ट्यूब आहे ती म्हणजे डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल, जी पिंक कलरनं दाखवलेली आहे. आणि मग हा शेवटचा भाग DCT, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल, हा कलेक्टिंग ट्युब्यूलमध्ये ओपन होतो. कलेक्टिंग ट्युब्यूल नंतर मोठ्या ट्यूबला जॉईन होतात. PCTमध्ये आपल्याला बारीक बारीक मायक्रोव्हिलाय, ज्याला ब्रश बॉर्डर असं म्हणतात, ह्या मायक्रोव्हिलाय पाहायला मिळतात. आणि आपण जे बोमन्स कॅप्सूल पाहिलं त्याच्यामध्ये ॲफ्रंट आर्टेरिओल आत जातो आणि इफ्रंट आर्टेरिओल बाहेर निघतो. तर ह्या इफ्रंट आर्टेरिओल बाहेर आल्याच्या नंतर, बोमन कॅप्सूलमधून बाहेर आल्यानंतर तो ब्रेक होतो आणि त्याच्या अनेक कॅपिलरीज तयार होतात. आणि या कॅपिलरीचं एक जाळं म्हणजे नेटवर्क तयार होतं, त्याला पेरिट्युब्युलार कॅपिलरीज असं म्हणतात. दीज कॅपिलरीज जॉईन टू फॉर्म अ व्हेन्यूल. या कॅपिलरीज एकत्र येऊन व्हेन्यूल तयार करतात आणि अशा अनेक व्हेन्यूल एकत्र येतात आणि रिनल व्हेन तयार होते. DCT lies close to glomerulus of the same nephron and forms a complex structure ज्याला जुक्स्ट्रा ग्लोमेरुलार ॲपॅरेटस, शॉर्टमध्ये त्याला JGA असं म्हणतात. आणि या पार्टचे, या ॲपॅरेटसचे जे सेल आहेत ते सेल रेनिन नावाचं एन्झाईम सिक्रेट करतात. आणि मग हे एन्झाईम, रेनिन नावाचं एन्झाईम, आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करतं. तर असा हा एकंदर पार्ट आहे. याच्यामध्ये परत एकदा आपण पॉईंट पाहू. प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल म्हणजे बोमन कॅप्सूलनं च्या नेकमधून जी ट्यूब बाहेर आलेली आहे त्याला आपण PCT म्हणतो. त्यानंतर PCT हेनलेज लूपमध्ये म्हणजे यू शेप पोर्शनमध्ये ओपन होते आणि यू शेप पोर्शन हा DCTमध्ये म्हणजे डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूलमध्ये कंटिन्यू होतो. तर असे हे 3 महत्त्वाचे रिनल ट्युब्यूलचे पार्ट आहेत. त्यापैकी पहिला जो पार्ट आहे प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल, या ट्युब्यूलकडे मायक्रोव्हिलाय आहेत. मायक्रोव्हिलाय म्हणजेच ब्रश बॉर्डर्स. थोडक्यामध्ये या ठिकाणी त्यांचं काम हे ॲब्झॉर्प्शनचं असतं. त्यानंतर सेकंड पॉईंट असा दिलेला आहे की बोमन कॅप्सूलमध्ये जे काय ग्लोमेरुलस तयार झालेलं आहे, जसं की ॲफ्रंट आर्टेरिओल आत येते, ब्रेक होते आणि कॅपिलरीचं नेटवर्क तयार करते आणि नंतर ती इफ्रंट आर्टेरिओलमध्ये ओपन होते. तर हा इफ्रंट आर्टेरिओल या बोमन कॅप्सूलच्या बाहेर आल्याच्या नंतर तो पुन्हा एक कॅपिलरीचं नेटवर्क तयार करतो आणि त्यालाच पेरिट्युब्युलार कॅपिलरीज असं म्हणतात. तुमच्यासमोर फिगर आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा, ब्लड इन दाखवलं, ग्लोमेरुलस दाखवलेलं आहे आणि ग्लोमेरुलसमधून जे रेड कलरची ब्लड व्हेसल बाहेर आलेली आहे ती पुढं जाऊन त्या PCTला किंवा ह्या रेनल ट्युब्यूलला सराउंड करते. तिथं सराउंड करत असताना अनेक ब्रँचेस तयार होतात आणि ह्या ज्या ब्रँचेस आहेत या सगळ्या ब्रँचेसला एकत्रित पेरिट्युब्युलार कॅपिलरीज असं म्हणतात. फिगरमध्ये सेंटरला या ठिकाणी पेरिट्युब्युलार कॅपिलरीज असं नाव दिलेलं आहे. हे पेरिट्युब्युलार कॅपिलरीज रिनल ट्युब्यूलला सराउंड करतात.
मग सराउंड केल्यानंतर त्या परत एकत्र येतात आणि व्हेन्यूल तयार होतो. आणि या ठिकाणी रिनल व्हेन्यूल असं नाव दिलेलं आहे. याच्यावरून तुम्हाला स्पष्ट होईल की इफ्रंट आर्टेरिओल बाहेर आला रेड कलरचा आणि त्याने त्या ब्रँचेस तयार केल्या. त्या ब्रँचेस परत एकत्र आल्या आणि इथं खालच्या साईडला ब्ल्यू कलरमध्ये रिनल व्हेन्यूल दाखवलेला आहे. असा हा रिनल व्हेन्यूल तयार होतो. हा झाला एक नेफ्रॉन. असे 1 to 1.2 मिलियन नेफ्रॉन किडनीमध्ये आहेत. या सगळ्या नेफ्रॉनचे रिनल व्हेन्यूल एकत्र येतात आणि शेवटी रिनल वेन तयार करतात. आता राहिला प्रश्न JGA. हा असा पार्ट आहे की DCT म्हणजे शेवटचं जे टोक आहे नेफ्रॉनचं, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, हे ग्लोमेरुलसच्या एकदम जवळ आलेलं असतं. त्याच नेफ्रॉन, एकाच नेफ्रॉनमधल्या स्ट्रक्चरमध्ये त्या नेफ्रॉनचं ग्लोमेरुलस आणि DCT हे जेव्हा एकमेकाला क्लोज येतात आणि एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार करतात, तेव्हा त्याला म्हणायचं जुक्स्ट्रा ग्लोमेरुलार ॲपॅरेटस. आणि मग या ॲपॅरेटसमध्ये जे काय सेल आहेत ते सेल रेनिन नावाचं एन्झाईम तयार करतात आणि मग हे एन्झाईम ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचं काम करत असतं. तर बघा इथं जे डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल दाखवलेला आहे पिंक कलरचा, हा इकडे ग्लोमेरुलसच्या जवळ आलेला आहे आणि मग हे एकमेकाला थोडेसे टच झाले की तिथे जे स्ट्रक्चर तयार होतं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर, त्यालाच म्हणायचं जुक्स्ट्रा ग्लोमेरुलार ॲपॅरेटस. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. यानंतरचा अतिशय महत्त्वाचा पोर्शन आपण पाहणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. तो आहे फॉर्मेशन ऑफ युरिन.